नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। शासनानं एलईडी मासेमारीवर बंदी घातली असली तरी परराज्यातील मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी बोटी महाराष्ट्राच्या खोल समुद्रात एलईडी पद्धतीने मच्छीमारी करत आहेत। यामुळे स्थानिक पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर दुसरीकडे स्थानिक मच्छीमारांना मच्छीचा तुटवडा भासत आहे। त्यामुळे मच्छीचे दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे। रायगड जिल्ह्यात पारंपरिक आणि एलईडी मच्छीमारी असा संघर्ष टोकाला गेलेला आहे। काही आठवड्यापूर्वीच मुरुड एकदरा येथील एका बोटीवरील मच्छीमार खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेले असता त्यांना परप्रांतीयांनी मारहाण केली होती। यामुळे मुरुड परिसरात असंतोष पसरला होता। या पार्श्वभूमीवर मुरुड पोलिसांनी कडक कारवाई करण्याचं ठरवलं होतं। त्यानंतर मुरुड समुद्र हद्दीत खोल समुद्रात परराज्यातील 10 बोटी आणि त्यावरील सुमारे 109 खलाशांना ताब्यात घेण्यात आलंय। कोस्टगार्ड आणि पोलिसांनी ही संयुक्त धडक कारवाई केली आहे। या बोटी परराज्यातून मासेमारीसाठी महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत येऊन एलईडी पद्धतीने बेकायदेशीर मासेमारी करत होत्या। त्यानंतर परप्रांतीय मच्छीमारांना पकडून त्यांच्या बोटीवरून एलईडी लाईट्स, जाळे आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू होती। त्यांना समुद्रात पकडून आगरदांडा येथे आणण्यात आलं होतं। यावेळी 10 बोटी एलईडी पद्धतीने मासेमारी करीत असल्याचं प्राथमिक स्वरूपात समोर आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। बेकायदा मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचा समतोल बिघडत चालला असून यामुळे समुद्रातील काही प्रजाती नष्ट होत आहेत। त्यामुळे एलईडी मच्छीमारीवर अधिकृतरित्या बंदी घालण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।